लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता वितरण विदर्भाची राजधानी नागपुरातून होणार आहे. कसं आयोजन असणार आहे, काय सांगणार? नाही, इथे आपले मुख्यमंत्री राज्याचे एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे मॅडम आणि इथला विदर्भाचा असल्यामुळे मी सुद्धा या 31 तारखेला हा इथे फार मोठा कार्यक्रम आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणा योजनाचा ते जे आपण 1500 मंजूर केलेलं आहे ते दुसरा हप्तासुद्धा आपण या कार्यक्रमामध्ये आपण वाटप करणार आहोत, अशा प्रकारचा आमच्या राज्य सरकारचा निर्णय झालेला आहे. जोरदार तयारीच आहे, काय नियोजन आहे? नाही, नियोजन तर बिलकुल चांगलं आहे. नंबर 1चं नियोजन राहील. आता मी सुद्धा काल नक्षलग्रस्त भागामध्ये होतो आणि हे जे लाडकी बहिणाचा जे कार्यक्रम झाला, काय की मॅक्झिमम लोकांच्या खात्यामध्ये 3-3 हजार रुपये गेले आणि त्या माझ्या 70 आज माझ्या वय 71 वर्ष आहे. या 71 वर्षामध्ये जितका सभा मी घेतलं त्या सभापेक्षा अशा प्रकारचा नक्षलग्रस्त भागामध्ये 80% महिला आणि 20% पुरुष कालच्या बैठकीमध्ये होते. म्हणजे इतका मोठा इफेक्ट या जे राज्य सरकार निर्णय घेतला, महिला सहभाग होत आहेत. आता काहीतरी राज्य सरकार आमच्याकरता करत आहे अशा प्रकारच्या लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे. सध्या महायुतीमध्ये जागा वाटपाची प्रायमरी चर्चा झाली, काही सर्वे देखील आलेले आहे. सर्वेंना किती महत्त्व राहणार आहे जागा वाटपांमध्ये? सर्वेचा आधार असतो थोडाफार. आपल्याला जे सर्वे आपण करत असतो त्याच्यामध्ये थोडाफार आपल्याला म्हणजे लोकांचा व्ह्यू, लोकांचा काय विचार आहे, ज्या प्रकारे आपण लोकसभामध्ये जे विचार होता लोकांमध्ये, आता ते सगळं विपरीत झालं. आता विरोधी जे लोक आहेत ते सगळं बॅकफूटवर गेलेले आहेत सध्याच्या स्थितीमध्ये आणि त्या दृष्टीने आता त्यांनाही माहीत झालं की आपण कुठेतरी आता मागे झालेलो. कारण की लाडका बहीण, लाडका भाऊ, मुलींना मोफत शिक्षण, हे सगळं म्हणजे वयस्कर माझ्यासारखे जे 65 वर्षाचे असतील त्यांना मोफत आपल्याला दर्शन करता येते तीर्थक्षेत्रामध्ये आणि जे 60 वर्षाच्या वरचे हे असतील त्यांना आपण यंत्र देत आहोत, चालायला वॉकर देत आहोत, हे सगळं म्हणजे ट्रायसायकल देत आहोत. तर हे सगळं म्हणजे एक चांगल्या प्रकारचं बजेटमध्ये आपण तरतूद करून आपण लोकांना एक प्रकारचा सर्वसाधारण माणसाला आपण कुठेतरी समोर आणण्याचा प्रयत्न आपला राज्य सरकार करत आहे. अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीसच्या विरोधात लढतील अशी चर्चा आहे आणि काय वाटते तुम्हाला एकंदर? त्यांनी माझ्या विरोधात यायला पाहिजे, ऐरीमध्ये उभा राहायला पाहिजे असा माझा विचार आहे. ते कुठे लढू शकतात असं वाटतं का तुम्हाला राज्यात? कोण? अनिल बाबू आता एक चांगले विदर्भाचे विरोधी नेता आहेत. ते माझ्या विरोधात उभा राहायला काय हरकत नाही. मला जर पक्षाने सांगितलं यांच्या विरोधात उभा राहा तर मी तिथे उभं राहायला मी तयार आहे. तुमचा राखीव मतदारसंघ आहे ना? काय असलं तर मी राखीव असलं तर मी कुठे राहू शकतो. तुम्ही त्यांच्या विरोधात? मला जर युतीचे नेते लोक सांगतील की धर्माराव बाबांनी तिथे उभा झाला पाहिजे, तिथे उभं राहायला मी तयार आहे. त्यांच्या आपल्याला काय वाटते देवेंद्र फडणवीस विरोधात उभे राहिले तर काय होईल? डिपॉझिट जप्त. डिपॉझिट जप्त होईल. हो. लाडली बहीण योजनेचं असं म्हटलं जातं की बाबा सरकारकडे पैसा नाही आहे, 2-3 हप्ते झाल्यानंतर ती बंद होऊ शकते, असं काही? असं आहे, पहिले म्हटलं की पैसे द्यायला नाही आहे, 2 हप्ते दिल्यानंतर आता ते सांगतात पुढेच पैसे द्यायला नाही. आमच्याकडे आम्ही सगळे विद्वान लोक आहेत, यांच्याकडे काय दिशा नाही. आता त्यांना काय बोलायचं हे कळत नाही. बजेट कशा प्रकारे तयार होतो, काय आहे ते विरोधी लोकांना काही अनुभव आहे का? हे 11 बजेट ठेवलेले आमचे नेते आहेत. अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा बजेट ठेवलेलं, त्यांना सगळं माहीत आहे आणि आपले जे मुख्यमंत्री त्यांना सगळं माहीत आहे. आता बजेट कसं तयार करायचं हे आम्हाला माहीत असल्यामुळे, आमच्या नेत्याला माहीत असल्यामुळे त्यांना माहीत आहे की कुठून पैसे द्यायचं कसा द्यायचा. आमच्याकडे पैसा आहे, सगळं आहे, निधी आहे, सगळं विकास कामं सुरू आहेत, सगळे या जंगलामध्ये कामं सुरू आहेत. आम्ही शेवटचे लोक आहोत. तिथे जेव्हा काम सुरू आहे तर पूर्ण राज्यामध्ये काय परिस्थिती आहे हे आम्हाला कळते आणि त्या दृष्टीने
हा पैसा आमच्या बहिणीला मिळणार. आमचे जे आमच्या भाषामध्ये आम्ही म्हणतो की चेल्ले अक्का सगळ्या लोकांना आम्ही वेळेवर दर महिना 1500 देण्याचा भूमिका आमच्या राज्य सरकारचा आहे. सरकार आमच्याच येणार आहे पुढे, ते सुद्धा आम्ही पुढे देत राहणार. राज ठाकरेंनी असं म्हटलं की पुढचे पैसे द्यासाठी सरकारजवळ पैसेच नाही, पहिला हप्ता दिला, दुसरा हप्ता दिला, त्यानंतर योजना बंद होते. ते 2 हप्ता दिला ना, तर तेच राज ठाकरे म्हणतात का त्या 2 हप्त्यानंतर योजना बंद होईल. योजना बंद होणार कसा, पैसा आहे आमच्याकडे. ते म्हणत असतील, त्यांच्यात विरोधी लोकांचं बोलण्याचा त्यांचा अधिकार आहे, आम्ही काय थांबवत नाही, पण आम्ही देणारे आहोत आणि देणार आम्ही पश्चिम महाराष्ट्र आणि देणार आम्ही. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील आपल्या पक्षातील काही जे आमदार आहेत ते पराभवाच्या भीतीने स्वगृही म्हणजे शरद पवार साहेबांकडे परत जाण्याची शक्यताची चर्चा आहे. मी तर भीत नाही, मी माझ्या क्षेत्रामध्ये उभा राहणार आणि माझ्या विरोधात आपला NCPचाच उमेदवार उभा राहणार आहे. तर लढाई करू आपण. दादाचा आणि साहेबांचा उमेदवार दोन्ही राहतील, दोन्ही मजबूत उमेदवार आहेत. मागे बोललो होतो, तुम्हाला माहीत आहे मी काय बोललो, आता पुन्हा रिपीट नाही करणार. पण ते ठीक आहे, ज्याला उभा राहायचं राहू द्या, आम्हाला काय फरक नाही पडत. परंतु आम्ही सक्षम आहोत आणि आम्ही काय पक्ष, आमच्या पक्षाचं बल आणि आमचा बल, आमचे लोक जे उमेदवार आहेत ते स्वतंत्ररित्या त्यांच्याही ताकद आहे आणि पक्षाचाही ताकद आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते निवडून येण्याची आम्हाला 100% तुमच्या विरोधात तुमच्याच कुटुंबातल्या एका सदस्याला उभं ठेवण्याचा शरद ठेवाय. पवार प्रयत्न करत आहे. नाही, ते आता मला माहीत नाही आता कोण उभा राहणार, काय उभा राहणार. मी मागेच त्याचं उत्तर आपल्याला दिलेलं, ते सुद्धा तुम्ही आपल्या ह्याच्यामध्ये आपण दाखवलेलं, त्याच्यामध्ये बोलणार नाही. पण जयंत पाटील साहेबांचं आपण बोलले, जयंतराव पाटील काय बोलले आपण जयंतराव पाटलांचं. जयंत पाटलांच्या संपर्कात आहेत काही आमदार असं बोललं जातं. जयंतराव पाटील माझ्या संपर्कात आहेत. कशासाठी आणि काय? हां, आमचे आमदार त्यांच्या संपर्कात नाही, जयंतराव पाटील माझ्या संपर्कात आहेत. मी काय कशाला बोलत आहे? संपर्क म्हणजे तुम्हाला माहीत आहे, आमच्याकडे या. ते तुम्हाला बोलवत आहे की तुम्ही त्यांना बोलवत आहे? संपर्क मी कशाला बोलणार? ते माझ्या संपर्कात आहे म्हणजे ते संपर्क साधत आहे. ते माझ्या संपर्कात आहेत. इकडे येण्यासाठी महायुतीमध्ये येण्याच्या कशासाठी? आता तेच त्यांना कमी पडत आहे म्हणून मला बोलवत आहेत. अच्छा, प्रकाश आंबेडकरांनी आरोप केला आहे की लाडक्या बहिणीसाठी आदिवासी विभागाचे जे 7,000 कोटी होते ते वळते करण्यात आले. नाही, बिलकुल चुकीचं आहे. ते कुठे वरती करायचं, काय करायचं, हे काय वरती करायचं ह्याच्यामध्ये काय हेही नाही. आपल्याला जे 9% बजेट आदिवासींचं आहे ते 9% बजेट आदिवासींवर खर्च केलाच पाहिजे असं प्रकारचा घटनेप्रमाणे जे तरतूद आहे, आपला अधिकार आहे, तितका पैसा त्यांना जातो. जे काय आपला शेड्यूल कास्ट करता जे काय बजेट असेल 13% बजेट, हा 13% त्यांना खर्च करावाच लागते. ते त्या पैशाचा हे करताच येत नाही त्यांना वापर इतर क्षेत्रामध्ये. तितकं पैसे म्हणजे ते 31 मार्चच्या आतमध्ये तितकं पैसा त्या हेडवर करावाच लागते.